समोरचे डिलिव्हरी करून ते सांगतील तुम्हाला. गरोदरपणामध्ये मुख्यत्वे एक किंवा दोनच मुलं असतात युजली. पण ह्या मातेला आमच्याकडे जी शुक्रवारी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव येथून ॲडमिट झाली, त्यावेळी पूर्वीच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये साधारणतः 3 बाळ आहेत असा रिपोर्ट होता. पण आम्ही इथं परत तपासणी केली असता व्यवस्थित, त्यामध्ये एकूण 4 बाळे असल्याचे आमच्या लक्षात आले. मग ही आपण ह्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. त्यामुळे आम्ही यांना लगेच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला, कारण यामध्ये बाळ आणि आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर 12 तारखेला आपण त्यांची सक्षम अशी डिलिव्हरी केली. आता बाळ आणि आई दोन्हीही आमच्या इथे व्यवस्थित सुखरूप आहेत. फक्त आता हे जे जास्त मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणतो आपण, त्यामुळे ह्या बाळांचं वजन आहे ते 1 किलो 300 ते 1 किलो 100 असं कमी आहे. म्हणजे ज्या बाळांचं वजन 2.5 किलो म्हणजे 2500 ग्रॅमच्या खाली असतं, त्यांना आपण लो बर्थ वेट म्हणतो आणि त्यांना आपल्या अतिदक्षता विभागात ठेवणं गरजेचं असतं. तसं ही सर्व बाळं आता सुखरूप आमच्या अतिदक्षता विभागामध्ये आहेत. ज्यावेळी अशी मल्टिपल प्रेग्नन्सी ही जी हाय रिस्क प्रेग्नन्सी असते, ह्यामध्ये आईचं रक्तदाब वाढू शकतो, आईचा ॲनिमिया होऊ शकतो, आईला डिलिव्हरीनंतर रक्तस्राव होऊन तिच्या जीविकाला धोका होऊ शकतो, असे बरेचसे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण हे सर्व आमच्या एक्सपर्ट टीमने सर्व हे काढलेले आहे. ही जी घटना आहे ही साधारणतः 5 लाख ते 6 लाख डिलिव्हरी मध्ये एकामध्ये होऊ शकते. ह्या स्त्रीमध्ये हे नैसर्गिकच झालेलं आहे. पण हे ज्या मल्टिपल प्रेग्नन्सी आहेत त्या युजली जे आपण पेस्टिपेटी म्हणतो, त्याची जर औषधं घेतली तर ह्याची शक्यता जास्त असते. आता आमच्या इथं आम्ही या सर्व हाय रिस्क प्रेग्नन्सीचा आधीच तपासणी करून त्यांना जे मी आता सांगितले तसे कोणतेही संभाव्य धोके होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त कशा नॉर्मल डिलिव्हरी नैसर्गिक होतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही दर महिन्याला ऑडिट घेत असतो. जसं आपलं फायनान्शियल ऑडिट असतं किंवा ह्या मातेला सीझरची खरंच गरज होती का, आणि जर तिथून काही असं झालं असेल तर आम्ही त्या पुढच्या केसमध्ये ते पूर्ण टाळून जास्तीत जास्त कशा नॉर्मल डिलिव्हरी होती याकडे प्रयत्न करतो. आणि आपला अतिदक्षता विभाग आहे जो लहान मुलांचा, तो पण आता खूप अद्ययावत झालेला आहे, कारण रोटरी क्लब वाहिनी आम्हाला त्यासाठी CSRच्या माध्यमातून SNCचे बेड असतील, व्हेंटिलेटर असतील, असे सर्व अत्याधुनिक सामान दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना यामध्ये सेवा देऊ शकतो.